आज आपण आहोत 900 वर्षांपूर्वी उभारलेल्या होयसाळेश्वर मंदिरात, जिथे फक्त दगड कोरले गेले नाहीत तर त्यात जीव ओतला गेला. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर इतिहास कोरला आहे. प्रत्येक शिल्प एक कथा सांगतं आणि प्रत्येक कोपऱ्यात भारतीय कलाकारांच्या अद्वितीय कौशल्याची झलक दिसते. चला तर मग उलगडूया या अद्भुत होयसाळेश्वर मंदिरामागचा इतिहास, वास्तुकला आणि त्यात लपलेली अनेक रंजक रहस्य. नमस्कार, मी आहे तृप्ती आणि रंगत जगाची मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे कर्नाटक रोड ट्रिपचा दिवस 3 आणि आता आम्ही निघालो आहे हालेबीडूचं होयसाळेश्वर मंदिर बघण्यासाठी. तुम्ही जर या सिरीजचा आधीचा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की काल आम्ही बेळगाववरून बेलूरला आलो आणि इथे बिकोडमध्ये जी सॅफ्रॉन स्टेटची वूडसाईड हेरिटेज प्रॉपर्टी आहे तिथे आम्ही राहिलो. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे ही. काल इथे आल्यावर रात्री खूप पाऊस पडत होता, म्हणजे अगदी सकाळी 4 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. आम्हाला वाटलंच नव्हतं की पाऊस बंद होईल आणि आम्ही इकडे मंदिरामध्ये येऊ शकू. पण आता थोडा पाऊस थांबला आहे आणि आम्ही मंदिर बघण्यासाठी निघालो आहोत. ही होयसाळेश्वर मंदिराची पार्किंग आहे. इथे 30 ते 50 रुपयाची पार्किंग फी द्यावी लागते, पण मंदिराची एंट्री एकदम फ्री आहे आणि पार्किंग एकदम मंदिराच्या जवळ आहे. हे मंदिर एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. मंदिरात जाण्यासाठी हा असा मोठा रस्ता आहे आणि दोन्ही साईडला खूप सुंदर गार्डन आहे. मंदिराच्या समोर एका साईडला श्री गणेशाची मोठी मूर्ती आहे आणि दुसऱ्या साईडला होयसाळ राज्याचे प्रतीक असलेले शिल्प आहे. ताऱ्याच्या आकारासारख्या पायावर उभे असलेले हे मंदिर होयसाळ राज्याचा राजा विष्णुवर्धन यांनी 12व्या शतकात बांधले. आज ज्या शहराला आपण हालेबीडू म्हणून ओळखतो त्याचे प्राचीन नाव होते द्वारसमुद्र. हे होयसाळ साम्राज्याची राजधानी होते. होयसाळेश्वर मंदिर हे कर्नाटकातील हासन जिल्ह्यात हालेबीडू येथे आहे. हे भगवान शिवाला समर्पित असून होयसाळ स्थापत्यकलेचा सर्वोच्च नमुना मानले जाते. हे मंदिर सोपस्टोन या विशेष दगडातून बांधले गेले आहे. कोरताना हा दगड मऊ असतो, पण हवेत आल्यानंतर कठीण होतो. त्यामुळे आजही जवळपास 900 वर्षानंतरही या शिल्पाची सूक्ष्मता कायम आहे. या मंदिरात 2 गर्भगृहे आहेत, एक होयसाळेश्वर आणि दुसरे शांतालेश्वर. दोन्ही भगवान शिवाला समर्पित आहेत. मंदिर हे नेहमी बाहेरच्या साईडनी बघावे, त्यामुळे मी आता ह्या मंदिराच्या डाव्या साईडने मंदिर बघायला सुरुवात करणार आहे, कारण की या साईडला गर्दी पण थोडी कमी आहे. ही गर्भगृहासमोरील आणि बाहेरची बाजू आहे. तुम्ही इथे बघू शकता जाळीदार नक्षीच्या दगडातच कोरलेल्या खिडक्या आहेत, त्यामुळे मंदिरात उजेडही येतो आणि हवाही खेळती राहते. आणि खालच्या बाजूस जे हे आडवे थर आहेत त्यात प्रत्येक थरांवर व्याल, घोडे, हत्ती आणि झाडांचे वेल कोरलेले आहेत. 14व्या शतकात अलादीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांनी वेगवेगळ्या काळात या मंदिरावर आक्रमणे केली आणि मंदिराची खूप तोडफोड केली. ही इथे तुम्ही ती बघू शकता. इथे या थरावर रथ आणि युद्ध करणारे सैनिक दिसत आहेत. तुम्ही बघू शकता त्यांच्या हातात धनुष्य आणि तलवार पण आहे. इथे सगळ्यात खालच्या थरावर हत्ती कोरलेले आहेत. याला गजपट्टी असे म्हणतात. हत्तींच्या वरच्या थरावर इथे हा जो प्राणी दिसत आहे त्याला व्याल म्हणतात. हा एक काल्पनिक प्राणी आहे. या प्राण्यात सिंह, हत्ती, घोडा या प्राण्यांचे मिश्रण आहे. हा प्राणी शौर्य, संरक्षण आणि दुष्ट शक्तीच्या नाशाचं प्रतीक मानलं जातं. या मंदिरात 2 शिवालय आहेत. त्यातलं हे होयसाळेश्वर शिवालयाच्या गर्भगृह समोरचे द्वार आहे आणि या दरवाजासमोर हा नंदी मंडप आहे.
खूप मोठ्या आकाराचा नंदी आहे आणि त्याच्यावर भव्य असा मंडप बांधलेला आहे. मी आता नंदी मंडपासमोर उभी आहे आणि हे समोरील प्रवेशद्वार आणि त्या बाजूचे द्वारपाल तुम्ही बघू शकता. हा जो मधला भाग दिसत आहे तो दोन्ही शिवालयांच्या मधला भाग आहे. आणि आता हे जे दुसरा नंदी मंडप तुम्ही बघू शकता तो आहे शांतालेश्वर शिवालयाचा पुढचा नंदी मंडप. तोही खूप मोठा आहे. या मधल्या भागात सुद्धा खालच्या विविध स्तरांवर हत्ती, व्याल, मोर, नृत्यांगणा, वाद्य वाजवणारे आणि युद्ध करणारे प्रसंग कोरलेले आहेत. हे शांतालेश्वर शिवालयाचे प्रवेशद्वार आहे आणि इथे द्वारपाल दिसत नाहीयेत. कदाचित त्याची पडझड झालेली असावी. ही गर्भगृहासमोरील मंदिराची बाजू आहे आणि दोन्ही शिवालयासमोर हे 2 नंदी मंडप आहेत. आता मी जिथे उभी आहे तिथून मंदिराचे 2 भाग पडतात. एक जिथे जाळीदार खिडक्या दिसत आहेत ती मंदिराची समोरील बाजू आहे, म्हणजे शिवालयाची गर्भगृहाची समोरील बाजू. आणि ही जी दुसरी बाजू आहे गर्भगृहाच्या मागील बाजू, ती वरून खालीपर्यंत पूर्णपणे नक्षीकामाने आणि देवदेवतांच्या शिल्पाने पूर्ण छान अशी कोरलेली आहे. ती साईड आता आपण बघायला सुरुवात करू. इथे वरच्या पट्टीवर देवी सरस्वतीचे वाहन असलेले हंस दिसत आहे आणि इथे खाली हा एक काल्पनिक प्राणी आहे, मकर. याचे शरीर मगर, सिंह, हत्ती, डुक्कर आणि मोर या प्राण्यांपासून बनलेले आहे. त्याच्या पाठीवर बसलेला योद्धा सांगतो की धैर्य, बुद्धी आणि धर्म यांच्या बळावर कोणत्याही संकटावर विजय मिळवता येतो. हे शिल्प मंदिरात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. त्याच्याच खाली त्या काळच्या लोकांची जीवनशैली दाखवली. इथे हे जे शिल्प आहे हे गजसंहाराचं शिल्प आहे. यात हत्ती, नंदी आणि त्यांच्यावर भगवान शिवशंकर आहेत. तर या शिल्पामागे अशी कथा सांगितली जाते. पुराणांनुसार गजासूर नावाच्या राक्षसाने हत्तीचे रूप धारण करून ऋषीमुनी आणि देवदेवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या रौद्र रूपात प्रकट होऊन गजासुराचा वध केला आणि त्यानंतर शिवांनी त्या हत्तीचे कातडे आपल्या अंगावर धारण केले. या प्रसंगामुळे त्यांना गजसंहार मूर्ती असे नाव मिळाले. इथे पुढे श्री गणेश आहेत. इथे भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचं छान शिल्प कोरलेलं आहे, पण आता त्याची बऱ्यापैकी इथे तोडफोड झालेली दिसत आहे. हे असुरांची वध करणारी देवी चामुंडा हिचे शिल्प आहे. तिचा चेहरा उग्र आणि हातात विविध शस्त्रे दाखवली आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे ज्या असुराचा वध केला आहे तो इथे खाली पडलेला दाखवला आहे आणि होयसाळ कारागिरांचं पीक डिटेल कार्विंग तुम्हाला इथे बघायला मिळतं. म्हणजे या असुराच्या पोटातील आतडे देखील बाहेर आलेले इथे दाखवले आहेत. कमाल कारागिरी आहे. इथे भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराचा प्रसंग कोरलेला आहे. इथे नरसिंह दैत्य हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन कोणत्याही शस्त्राचा उपयोग न करता फक्त आपल्या नखाने त्याचं पोट फाडून त्याचा वध करतात, असा हा प्रसंग आहे. इथे भगवान शिवांनी दैत्याचा वध केला आहे आणि ते त्यांच्यावर नृत्य करत आहे, असा हा प्रसंग आहे. हे मंदिरातील तुमचं लक्ष वेधून घेणारं शिल्प आहे. रावणानुग्रहाचा प्रसंग इथे कोरण्यात आलेला आहे.
इथे शिल्पाच्या वरच्या भागात रचलेला मोठा पर्वत दिसत आहे. या पर्वतावर अनेक देवदेवता, ऋषीमुनी, जंगलातील प्राणी आणि झाडे अतिशय सुबक आणि सूक्ष्मपणे कोरलेले आहेत. या पर्वताच्या अगदी शिखरावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान आहेत. लंकेचा राजा रावण तो आपल्या पूर्ण शक्तीनिशी कैलास पर्वत उपटून उचलण्याचा प्रयत्न करत आहे. कथेनुसार जेव्हा रावणाच्या मार्गात कैलास पर्वत अडथळा बनला तेव्हा त्याने आपल्या शक्तीच्या अहंकारात येऊन अख्खा पर्वतच उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भगवान शिवांनी अत्यंत शांतपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत किंचित खाली दाबला. शिवाच्या केवळ अंगठ्याच्या दाबामुळे रावण पर्वताखाली चिरडला गेला आणि त्यांचा अहंकार गळून पडला. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी रावणाने तिथेच भगवान शिवांच्या स्तुतीसाठी शिवतांडव स्तोत्र गायले. रावणाच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवांनी त्याला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. म्हणूनच या प्रसंगाला रावणानुग्रह असे म्हटले जाते. कमालीचं कोरीव काम तुम्हाला इथे दिसून येतं. या शिल्पात हा जो धनुर्धारी दिसत आहे हा महाभारतातील अर्जुन आहे. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी घडलेला प्रसंग इथे कोरला आहे. या शिल्पात अर्जुन पाण्यातील प्रतिबिंब पाहून फिरत्या माशाच्या डोळ्याचा अचूक वेध घेताना दाखवला आहे. इथे भगवान विष्णूच्या वराह अवताराचा प्रसंग कोरलेला आहे. कथेनुसार जेव्हा हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला विश्वाच्या अथांग महासागरात बुडवले होते तेव्हा विष्णूने वराह रूप धारण करून पृथ्वीला वाचवले होते. वराहाच्या डाव्या खांद्यावर किंवा हातावर बसलेली छोटी मूर्ती म्हणजे माता पृथ्वी आहे, ज्यांना त्यांनी समुद्रातून सुखरूप बाहेर काढले आहे. आणि वराहदेवाच्या पायाखाली एक आकृती पडलेली दिसत आहे. तो हिरण्यक्ष राक्षस आहे, ज्याचा पराभव करून वराहदेवांनी धर्माची पुनर्स्थापना केली. हे शिल्प आहे कीर्तार्जुनाची कथा दर्शवणारे. मध्यभागी दिसणारे रानडुक्कर आणि त्याच्यावर एकाच वेळी बाण सोडणारे अर्जुन आणि किरात म्हणजेच शिकाराच्या वेशातील भगवान शिव आहेत. अर्जुनाने दिव्य अस्त्र मिळवण्यासाठी शिवाची कठोर तपश्चर्या केली. त्याची परीक्षा घेण्यासाठी शिव किरात रूपात आले. शिकार कोणाची यावरून अर्जुन आणि किरात यांच्यात युद्ध झाले. शेवटी अर्जुनाला सत्य कळले आणि त्याने शिवांना वंदन केले. अर्जुनाच्या या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला पशुपातास्त्र प्रदान केले. इथे वरच्या साईडला देवी सरस्वती नृत्य करतानाचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प मंदिरातील इतर शिल्पांपेक्षा अगदी वेगळे दिसते. अंगावरचा लांब कोट आणि डोक्यावरची खास पेहराव यावरून ही व्यक्ती परदेशी वाटते. कदाचित तो व्यापारी किंवा प्रवासी असावा. मात्र आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार हे शिल्प एका न्यायाधीशाचे आहे. त्याच्या वेशभूषेमुळे हे शिल्प विशेष लक्षवेधी ठरते. आता इथे डाव्या साईडला तुम्हाला भगवान कृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा हे गरुडावर बसलेले दिसत आहेत आणि उजव्या साईडला इंद्र आणि त्यांची पत्नी ऐरावतावर म्हणजेच हत्तीवर बसलेले दिसत आहेत आणि ते कृष्णासोबत युद्ध करताना दाखवले आहे. या मागची अशी कथा आहे की श्रीकृष्णांनी सत्यभामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंद्राच्या नंदनवनातून पारिजात वृक्ष घेण्याचे ठरवले. त्यामुळे कृष्ण आणि इंद्र यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्या युद्धाचा प्रसंग इथे कोरला आहे. तुम्ही इथे पारिजात वृक्ष बघू शकता आणि इथे हत्तीवर इंद्र बसले आहेत. त्यांच्या हातात तुम्ही त्यांचे अस्त्र इंद्रवज्र ज्याला म्हटलं जातं ते तुम्ही बघू शकता. पुढे त्याच्या शेजारी गजेंद्र मोक्षाचा प्रसंग कोरलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता मगरीने हत्तीचा पाय तोंडात पकडला आहे आणि ते वरती भगवान विष्णू हत्तीच्या मदतीला आले आहेत आणि सोबत त्यांचे वाहन गरुड आहे. आता तुम्हाला गजेंद्र मोक्षाची कथा सांगते. गजेंद्र नावाचा हत्ती मगरीच्या तावडीत सापडतो. सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर तो भगवान विष्णूंना आर्त हाक मारतो. भक्ताची हाक ऐकताच विष्णू गरुडावर आरूढ होऊन येतात आणि सुदर्शन चक्राने मगरीचा वध करून गजेंद्राची सुटका करतात.
हा पूर्ण प्रसंग या मंदिरावर दगडाच्या स्वरूपात जिवंत केला आहे. चला, गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलून धरलाय. आता गोवर्धन पर्वताखालीची सृष्टी बघा. गायी आहेत, त्यानंतर कृष्णाचे आभूषण आहेत आणि सर्वात लक्ष वेधणारं म्हणजे आज त्याने हाताच्या अंगठ्यामध्ये अंगठी घातली आहे. दिस इज सुपर. इथे दगडात कोरलेलं गोल रिंगण दिसत आहे आणि त्याच्या शेजारी काही व्यक्ती युद्ध करताना दिसत आहेत. यात कुरळे केस असलेला भीम आहे आणि त्याच्या हातात गदा आहे. याहून तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की हा जो प्रसंग आहे तो महाभारतातील युद्धाच्या वेळी अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहात अडकला होता तेव्हाचा हा प्रसंग इथे अगदी दगडात जिवंत केला आहे. या शिल्पातली युवती विषकन्या आहे. असं सांगितलं जातं की या विषकन्येचा वापर शत्रूचा काटा काढण्यासाठी केला जात असे. लहानपणापासूनच अल्प प्रमाणात विष देऊन तयार केलेल्या या स्त्रिया दिसायला अत्यंत सुंदर असायच्या, पण त्यांचा स्पर्श देखील प्राणघातक ठरू शकत असे. या शिल्पामध्ये स्त्रीचं सौंदर्य आणि तिच्या शरीरावरील सर्प तिच्या या विषारी आणि रहस्यमय रूपाचे प्रतिनिधित्व करतात. जर तुम्ही तिच्या पायाकडे बारकाईने पाहिले तर तिने त्या काळातील आधुनिक धाटणीची पादत्राणे घातल्याचे दिसून येते, जे त्या काळातील फॅशन आणि प्रगत कलेची साक्ष देतं. या शिल्पात भगवान शिव नृत्य मुद्रेत दाखवले आहेत, म्हणजे नटराज स्वरूपात. आणि इथे तुम्ही खाली बघू शकता वादक वाद्य वाजवतानाही दिसत आहेत. या शिल्पात इथे गरुड आहे आणि दुसरा आहे नागराज वासुकी. इथे तुम्हाला गरुडाचे पंख दिसत असतील आणि इथे खाली नागाची शेपटी दिसत आहे. कथेनुसार नागराज वासुकी आणि गरुड यांच्यात भीषण युद्ध झाले. गरुडाने वासुकीचा पराभव केला. वासुकीने भगवान शिवांचा धावा केला आणि त्यांच्या मदतीला शिव पुढे आले आणि गरुड शिव यांच्यात संघर्ष झाला. शेवटी शिव आणि विष्णू यांच्या हस्तक्षेपाने संघर्ष शांत झाला आणि वासुकीला शिवांनी आपल्या गळ्यात धारण करून अभय दिले. तर मकर प्रणाल गंगाजल जे अभिषेकाचं जल आहे ते वाहून नेण्यासाठी अभ्यासकांच्या मते मकर प्रणाल हे आपल्याला सांगतं की मंदिर हे यादव पूर्वकालीन आहे आणि तेच खरं आहे. होयसाळ राजांचं राज्य त्यापूर्वीच होतं. या शिल्पात भगवान विष्णूंचा एक पाय जमिनीवर स्थिर असून दुसरा पाय अत्यंत वर आकाशाकडे उचललेला दिसत आहे, जे त्रिविक्रम रूपाने ब्रह्मांड मोजण्याच्या त्या ऐतिहासिक क्षणाचे अचूक दर्शन घडवते. राजा बळीने तिन्ही लोकांवर विजय मिळवल्यानंतर भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. वामनाने बळीकडे दान म्हणून फक्त 3 पावले जमीन मागितली. बळीने वचन दिल्यावर वामनाने विराट त्रिविक्रम रूप धारण केले. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला, तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही. तेव्हा बळीने स्वतःचे मस्तक अर्पण केले. त्याच्यावर प्रसन्न होऊन विष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले. अशी ही भगवान विष्णूंची त्रिविक्रम रूपाची कहाणी आहे. तर समोरच्या बाजूने मूर्ती कोरायची आहे. कारागीर म्हणतो काही हरकत नाही आणि यासोबतच मागच्या बाजूलाही मूर्ती करतोय. आता झूम पण करता येत नाही आहे, पण एवढी सुरेख कोरलेलं काम आहे. त्याच्या पखवाजाची बोटं बघा.
त्रिसूर सुंदरी आहे आणि वैशिष्ट्य काय तर हातावरचं पोपट. सगळ्यात सुंदर म्हणजे या मूर्तीच्या पायाशी असलेली घोरपड आहे. म्हणजे ही पार्वती आहे आणि तपस्या करून शिवाची आराधना करून शिवाला प्राप्त केलं आहे, त्याचं हे रूप इथे दाखवलं आहे. इथे ब्रह्मदेव आहेत आणि ते त्यांचे वाहन हंसावर विराजमान आहेत. आणि इथे शेजारीच श्री गणेशाचे सुंदर शिल्प आहे. बाहेरून मंदिर बघून झालं आहे. आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. इथे प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला 2 मोठ्या द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे होयसाळेश्वराच्या गर्भगृहासमोरची रंगशिला आहे. हा जो गोल भाग दिसत आहे ना, त्याला रंगशिला म्हणतात. या रंगशिलेवर मंदिरातील कार्यक्रम पार पडतात. काही मंदिराची रंगशिला चौकोनी असते तर काही मंदिरात गोल असते. हे गर्भगृहाच्या बाहेरचे द्वारपाल आहेत. अतिशय सूक्ष्म असं काम त्यांच्यावर केलं आहे. हे होयसाळेश्वराचे गर्भगृह आणि मधोमध ही भगवान शंकरांची पिंड. भरपूर मोठी पिंड आहे ही आणि खूपच सुंदर गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर इथे तुम्ही मकर तोरण बघू शकता. या दोन्ही साईडला इथे मकर आहेत आणि इथे तोरणाच्या मध्यभागी तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला ब्रह्मदेव दिसत आहेत. मध्यभागी भगवान शिव नृत्य करताना दाखवले आहेत आणि त्याच्या शेजारी उजव्या बाजूस भगवान विष्णू आहेत. मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस वितान असे म्हणतात आणि ह्या वितानावर इथे भरपूर कोरीव काम केले आहे. अगदी छोटं बारीक अशी नक्षी आहे आणि आता बऱ्यापैकी त्याची झीज झालेली दिसत आहे. मी तुम्हाला सुरुवातीस म्हणाले होते की या मंदिरात 2 गर्भगृह आहेत. एक होयसाळेश्वर आणि दुसरं शांतालेश्वर. आता होयसाळेश्वर बघून झालं आहे आणि हे गर्भगृह आहे शांतालेश्वराचं. ते शांतालेश्वर हे नाव पडलं राणी शांताला यांच्यावरून. असं म्हटलं जातं की होयसाळेश्वर शिवलिंग हे सामान्य लोकांसाठी पूजेसाठी होतं आणि हे जे शांतालेश्वर आहे या गर्भगृहात राणी शांतला पूजेसाठी यायच्या. इथे रंगशिलेच्या मंडपावर काही सूरसुंदरी आहेत, पण त्याची बरीचशी पडझड झालेली आहे, त्यामुळे ते इथे नेमक्या दिसू शकत नाही आहेत व्यवस्थित. मंदिर पूर्ण बघून झालं आहे. जर काही शिल्प माझी इथे एक्सप्लेन करायची राहिली असतील किंवा काही कथांमध्ये थोडं कमी जास्त झालं असेल तर त्यासाठी क्षमस्व. होयसाळेश्वर मंदिर म्हणजे फक्त दगडात घडवलेलं मंदिर नाही, तर ती मानवी कल्पकता, श्रद्धा आणि कालवैभवाची अजरामर कहाणी आहे. तुम्ही कर्नाटकाला भेट देणार असाल तर हालेबीडूला नक्की भेट द्या. या मंदिराचा कोपरा तुम्हाला इतिहासाच्या वेगळ्या प्रवासावर घेऊन जाईल. तर कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा मंदिराचा प्रवास. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.